खुलताबाद तालुक्यातील श्री क्षेत्र वेरूळ इथं सुरू असलेल्या संगीतमय नवनाथ कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। संतांच्या विचाराद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचं काम या कथेतून केलं जात असून हजारो भक्त उपस्थित राहून धर्म, संस्कृती आणि सेवाभावाचा संदेश घेत आहेत। खुलताबाद इथं दिनांक 7 एप्रिल श्री क्षेत्र वेरूळ येथील नाथ आश्रमात दिनांक 2 ते 8 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत संगीतमय नवनाथ कथा आयोजित करण्यात आली आहे। वेरूळनाथ आश्रम प्रमुख साध्वी नाथयोगिनी अक्का महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही कथा सुरू असून अडबंगनाथ संस्थानचे मठापती स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या मुखातून ही कथा सादर होतीये। या कथेदरम्यान स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले की संत हे जगाला योग्य दिशा दाखवण्यासाठी येतात। आई वडील हेच खरे दैवत असून त्यांची सेवा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। तसेच गोमातेची सेवा करणाऱ्यांना मदत करण्याचंही आवाहन त्यांनी केलंय। भाविकांनी 12व्या ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले। यावेळी मंदिर ट्रस्ट आणि पुजाऱ्यांच्या वतीनं मंदिराचं महत्त्व अधोरेखित करण्यात आले। माजी अध्यक्ष संतोष वैद्य यांनी स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांचा सन्मान करत त्यांना घृष्णेश्वराची प्रतिमा भेट दिली। तसेच वेरूळ येथील टाका आश्रमात मठपती विद्यानंद वामदेव तीर्थ स्वामी यांच्या उपस्थितीत स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली। आश्रमात चालणाऱ्या गोसेवेचं कौतुक करत त्यांनी या पवित्र कार्यासाठी भक्तांना उदारपणे मदत करण्याचं आवाहन केले। कथेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून भाविकांसाठी चहा, नाश्ता तसेच दुपारचे आणि सायंकाळच्या भोजनाची मोफत व्यवस्था मंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे। महाराष्ट्रभरातून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या कथेला प्रतिसाद दिला। हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहा, पाखंडाचा त्याग करा, आई-वडिलांची सेवा करा आणि गोसेवा व अन्नदानासारख्या धार्मिक कार्यात सहभागी व्हा। या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह हजारो भाविकांची उपस्थिती लाभली असून धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात नवनाथ कथा भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा देते। वेरूळ येथील नवनाथ कथा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता समाजाला संस्कार आणि एकतेचा संदेश देणारा उपक्रम ठरत आहे।